एक चांगली मॅच एका बाजूला आयकॉन खेळाडू आपण पाहतोय नितीन तवलेनं बंटी भद्रिकेला घेतलाय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मानस संघानं ओमकार गावडेनं आयकॉन घेतलंय. दोन्ही संघांमध्ये त्या दोन्ही खेळाडूमध्ये चांगली एक बिग फाईट या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाने आपण शुभेच्छा देऊया. अतिशय चांगला सुसज्ज असा हा मैदान सजवला गेलाय आणि पूर्णपणे ह्या मैदानाला भगवामय वातावरण करण्याचं काम तो केला. आणि फक्त बघतोय कडवे शिवसैनिक भैया मोतीराम शेठ ठोंबरे आणि त्यांचे सर्व सहकारी जग्गू हातमोडे साहेबांची सुद्धा खूप या स्पर्धेसाठी मेहनत आहे. या सर्वांना आपण शुभेच्छा आणि धन्यवाद देऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रकाश सोपेकर आमचे साथी गुणलेकर आमच्या समयात आता जोडले गेले. हर्षल भुईकोट स्ट्रायकर एंडवरती असतील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती गावडे जांभुली संघा चमके ओमकार गावडे आणि गोलंदाज बंटी भद्रिके. आयकॉन कॅलोराई पाहूया. पहिला चेंडू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोन्ही संघासाठी. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघाने एक संघांना पराभूत केलं, एक सामना जिंकलाय. याच्या अगोदर आपण पाहिले दोन संघ या सामने पराभूत झाले. पहिला चेंडू यावेळेस माझं आक्रमण चढवलं, त्यापेक्षा साहिल भद्रेके या चेंडूवरती सुरेख असं झेल टिपतोय आणि पहिला फलंदाज मात्र बाद झालाय. हर्षल मात्र पॅव्हिलियनच्या अस्त्राला. धन्यवाद डीजे. बघा ही क्वालिटी आहे श्रीकांत म्हात्रे आणि ज्या परिस्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये काय पाहिजे, मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे त्यांना अनुसरून आता चांगली गीतं आपल्याला श्रीकांत जे ऑपरेटर आमचे श्रीकांत म्हात्रे नितीन डे. तर पहिला विकेट मात्र बाद झाला. 0 धावसंख्येवरती संघाची सुरुवात मात्र खराब झाली. ते पहिल्या षटकामध्ये बंटी यावेळेस मात्र सुंदर फळ चेंडू फेकला जातोय. बघा बंटीनं पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिला जे या ठिकाणी तेजस ह्याच गोलंदाज होते, हल्ले चढवले होते, तब्बल 23 धावा कुठून काढल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. तोच बंटी मात्र या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आत्ता चांगली गोलंदाजी करून या ठिकाणी सुरुवात चांगली आहे. पहिला चेंडू आपण पहिला विकेट आला, दुसरा चेंडू डॉट फेकला गेलाय, म्हणजे धावफलकावरती एकही धाव जो जोडली गेली नाही आहे. बंटी भद्रेके चांगली गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असतील ते ओमकार गावडे. दोन्ही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू मात्र या चेंडूवरती मोठा फटका लगावला. मोठ्या फटक्याची गरज होती, लॉंगांवरून लगावला. बिग हिट षटकार. नक्कीच आपण डीजे मास्टरला पण धन्यवाद देऊया. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाही आहे. दोन्ही संघ तेवढ्याच कॅलिबरचे, दोन्ही संघ अतिशय आपण पाहिलं असेल अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या दोन्ही संघामध्ये आपण चांगला पाहिला आहे. विघ्नेश संघाने मात्र पहिलाच सामना इथं वड्या 2.4च्या चेंडूच्या समाप्तीनंतर सामना संपवला होता. मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतो ओमकार मात्र पहिल्या सामन्यामध्ये 47 धावांची एक मोठी विनिंग साकारली. मात्र यावेळेस नितीन तवळे बघा या ठिकाणी संघाचे कर्णधार यावेळेस पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला प्रकाश, त्याच्यानंतर हा चेंडू मात्र सुरेख फेकला गेला. चेंडूला थोडा स्लोअर केला, आखूड केला आणि या चेंडूवरती आपण पाहतोय ती धावसंख्येची रोखून ठरली आहे. धावसंख्येत कुठला बदल नाही आहे. एक फलंदाज बाद झाले, 6 धावसंख्या लागेल धावफा करी. पहिला षटक बंटी भद्रेके. 6 ओव्हरची मॅच, एक मोठी धावसंख्या उभारायला लागेल. 2 सामन्याचा विचार आपण जर केला असेल, दोन्ही सामन्यामध्ये आपण पहिल्या धावसंख्याचा पाठलाग सहज लिहिल्या झालाय. त्या अनुषंगाने आता मात्र या सामन्यामध्ये मानस इलेव्हन संघाला एक मोठी धावसंख्या उभारायला लागेल. ओमकार यावेळेस मात्र मी टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये स्क्वेअरला आणि मिड विकेटमध्ये सुंदर टिपलेला हा झेल. फलंदाज मात्र ओमकारला पात्र साहिल मापदीने पकडलेला हा झेल. फलंदाज ओमकार गावडे. बॅक टू पॅव्हिलियन.
एकूण दोन फलंदाज बाद झाले. ज्या फलंदाजावरती खूप आशा होत्या, जे ओमकार गावडेच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण 47 धावांची मोठी विनिंग प्रकाश सोपेकर यांनी खेळली होती. अण्णा गावडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राईज देखील दिलं गेलं होतं. तर या सामन्यामध्ये थोडासा अपयश मात्र बंटीने मात्र जो इरादा केला होता, बंटीचा जो टार्गेट होता, त्या टार्गेटानुसार मात्र चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत बंटीने केली या सामन्यामध्ये. ह्या चेंडूवरती पुन्हा एक मोठा फटका आल्यापर्यंत मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली फलंदाज मात्र या ठिकाणी बाद. त्याच्या देशमुख आता विचार फलंदाजी केली बघा. पहिला चेंडू आपण पाहिला असेल, विकेट आली. दुसरा चेंडू डॉट फेकला, षटकार आला. बॅक टू बॅक दोन दुसरा षटक घेऊन येतात ती अभि गरुडे. निश्चित स्वरूपाने या ठिकाणी गणेश शर्मा यांचा विचार केला तर आक्रमकतेने भरलेला हा खेळाडू मैदानावरती अनेक क्रीडा संकुलामध्ये चांगली फलंदाजी करतो. मात्र आक्रमकतेबरोबर शांततेने क्रिकेट या मैदानामध्ये खेळावं लागेल. मानस 11ला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पर्यंत न्यायचं असेल तर या दोन खेळाडूंनी चांगल्या साजेदारीनुसार धावफलकावरती प्रगती रूपांतर कर. गोलंदाजीच्या पटलावरती नडाळ गावाचा सुपुत्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून अनेक क्रीडा संकुलामध्ये पाहायला मिळाला आणि आज पुन्हा एकदा चौक प्रीमियर लीग 2021 या क्रीडा संकुलामध्ये विघ्नेश 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाजीच्या पटलावरती येत आहेत अभि गरुडे. हा अभि गरुडे केल्याचा आधीच मानस केला होता. आता चेंडू लोकांमध्ये जातोय तिथवर आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. साहिल बद्रिके जो बंटीचा छोटा भाऊ आहे, त्यांच्या माध्यमातून या चेंडूला अडवलं होतं, सिंगल आली आहे. आत्ता मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. या ठिकाणी आपल्याला विकेटला जास्त वेळ द्यायला लागेल, खराब चेंडूची प्रतीक्षा करावं लागेल. जर काही मोठी धावसंख्या मानस सेलून संघाला उभारायची असेल तर खराब क्षेत्ररक्षणाची किमया देखील. हा चेंडू गुड लाईन स्पॉटवर डिलिव्हर झाला. खूप चांगल्या लाईन त्यांनी तुम्ही पाहिला आणि चेंडू पडल्यानंतर फ्लाईट दिली होती. बॉलला चेंडू डीप मध्ये ठेवला आणि चांगल्या गोलंदाजा प्रत्यय यावेळेस आपल्याला अभि गरुडे यांच्या माध्यमातून मिळतं. एसटी रक्षक नितीन तवले बऱ्याच वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आणि खेळाडू निवडीमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे खेळाडू निवडले आणि या ठिकाणी त्यांचा चांगला प्रात्यक्षिक रूपांतरित या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. हा नक्कीच हिस्सा आहे. मात्र अभि गरुड्यांनी आतापर्यंत मिळतो दोन चेंडू ते पुरताच त्याला उभा ठेवला. चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि चेंडू आपण पाहिलं असं अतिशय झाले सुरेख फेकले गेले. त्या दोन चेंडू आपण पाहिले. म्हणूनच आम्ही म्हटलं ना सुरुवातीच्या काळामध्ये की या खेळाडूंना का व्यावसायिक दर्जामध्ये घेतलं गेलं याचं उदाहरण मैदानावरती देत असताना सलग 3 चेंडू या ठिकाणी निर्धारित फेकले जातात. अभि गरुडे यांच्या माध्यमातून लाईन तरी तुम्ही पाहू शकाल. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या विभागामध्ये टाकला जातो. ज्यावेळेस फलंदाजाला सब्रवाट टाकणारी गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते, कारण फलंदाज समोर आहे आक्रमकतेने भरलेला. गणेश धावसंख्या आले तर आपण पाहिलं असेल, धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा लागेल. ह्या चेंडूची आता मोठ्या फटक्याची आपण पहिलं सांगितलं खराब चेंडूचा प्रतीक्षा करावा लागेल. षटकार आपण डीजे सगळं आपण बोलणार आहोत. ही ताकद आहे खऱ्या असताना हिंदवी स्वराज्य संस्थापक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झाली आपली रायगड भूमी आहे. आणि त्यांच्या रायगड भूमीमध्ये आपण पाहतो चौक या परिसरामध्ये CPL चौक प्रीमियर लीग काय दिमागदार सोहळा या ठिकाणी तशीच आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि या दिमागदार सोहळ्यामध्ये आपण समालोचन कक्षाच्या समोर जर पाहिला तर अगदी इर्शाळगड हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी फलंदाज गणेश शर्मा झेलबादीच्या स्वरूपाने होतोय बाद. प्रेक्षकांना प्रभावित करून सोडला आणि आज विचार आहेत खऱ्या अर्थानं सांगण्याचे आणि आमच्या तमामकडे चाहत्या वर्गाला संबोधित करण्याचे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर आई जिजाऊ म्हणजे कोण, राजे छत्रपती म्हणजे कोण, संभाजी राजे म्हणजे कोण, तानाजी माळेश्वरी म्हणजे कोण, मावळे म्हणजे कोण, ही व्याख्या जर तुम्हाला समजावून द्यायची असेल तर सर्वप्रथम आई जिजाऊंचे संस्कार ज्ञात केले पाहिजेत. राजे छत्रपतींचं कार्य म्हणजे काय हे तुम्हाला पटवून लोकांना द्यावं लागेल, आमच्या भारतीय जनतेला द्यावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रथम तुम्हाला गड किल्ले संवर्धन केलं पाहिजे आणि जर तुम्ही गड किल्ले संवर्धन केले तर येणाऱ्या काळामध्ये आजच्या नवजात पिढीच्या मनामध्ये जी गड किल्ल्याची भावना मनामध्ये आहे ती बदलली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सक्षम दृष्ट्या माझा भारत देश आई जिजाऊंच्या विचाराने चालला. मात्र यावेळेस जाऊया पुन्हा एकदा क्रीडा संकुलामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिली मॅच जिंकली विघ्नेश 11 संघानं आणि दुसरी मॅच जिंकली मानस 11 संघानं. या दोन संघांदरम्यान चालू असलेली पंढरीनाथ पवार सर आपल्याला पाहायला मिळते. हा नक्कीच आता बंटीसाठी हॅट्रिक चेंडू असेल, विकेट हॅट्रिकची संधी आहे. पहिल्या सेटमध्ये आपण पाहिलं शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्यांनी बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या. अजून जर या चेंडूवरती विकेट आली तर नक्कीच त्याच्या नावावरती एक विकेटचा विक्रम या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये होऊ शकतोय. रायटात होतो विकेट. हा सुंदर चेंडू यावेळेस आता मोठा फटका लागला, जागा बनवल्या स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्लिअर केली. उत्तुंग षटकाराला मोठ्या फटक्याची गरज सुनील डोंबरेच्या बॅटमधून षटकार. सुनीलच्या बॅटमधून षटकार आहे बघा या ठिकाणी तेजस नाही का यावेळेस नव्हता चेंडू सुरेश फेकला गेलाय. जिथे मात्र आपण पाहिलं षटकार आला त्याच्यानंतर मात्र चेंडूला अतिशय चांगली दिशा दिली आणि एक नेता चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी स्तुती होत असताना मी सुनील ठोंबरेंना सूचित करेन की जरी तुमच्या बॅटमध्ये मोठे फटके येत असतील तर कर्णधाराच्या साजेसं रूप मैदानावरती खेळ होणं फार महत्वपूर्ण राहील मानस 11 संघासाठी. या ठिकाणी चांगली गोलंदाजी बंटी बद्रिके लोदेवली गावाचा हा सुपुत्र. हा नक्कीच हवे एक करून त्याच्या गोलंदाज आलांदा कार्पेट चेंडू मात्र स्कोर लेग मध्ये साहिल जे हिसाबी संघाचा उत्कृष्ट असा खेळाडू याच्या अगोदर आपण त्या पहिल्या सामन्यावरती त्याच्या अतिशय चांगलं 2 झेल त्यांनी पकडल्या, चांगली कामगिरी केली. तो मात्र या ठिकाणी आता या चेंडूवरती आपण पाहिलं असेल फक्त धावा आल्या त्या 20 धाव संख्या लागली आहे ती धाव फलकावती. तिसरं षटक प्रगती रूपांतरेमध्ये आहे आणि टोटल स्कोर कार्ड वरती अंदाज पाहिला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी अंकगणिती क्रिकेटचा वापर या ठिकाणी विघ्नेश 11 संघाच्या माध्यमातून त्या क्रीडा संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक बॉल या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय बंटी यांच्या माध्यमातून आणि स्तब्ध ठेवलं या दोन्ही फलंदाजांनी. या मॅच मध्ये खेळत असताना मयूर मानस 11 संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये काय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. मात्र या मॅच मध्ये धावांपासून वंचित ठेवलं, धावांचा पाठलाग करण्यासाठी धावा बनवण्यासाठी या मॅच मध्ये त्यांना झगडावं लागतं ते विघ्नेश 11 संघासोबत खेळत असताना. हा आणि जर एक गोष्ट ऑब्झर्व करावं लागेल तेजस त्या एका ठिकाणी दोन्ही संघाचे खेळाडू आपण पाहतो ते लोधुलीचे असेल. एका बाजूला बंटी बद्रिके लोधुलीचे प्रवीण मात्र या ठिकाणी आपण पाहतो बाद झाले. मात्र या चेंडू ती विकेटच्या शोधामध्ये असताना ती महत्वपूर्ण विकेट मिळून गेली आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली असेल ती फक्त 20 या अंकावरती. अध्यक्ष आता मैदानामध्ये जायला लागेल इथे मात्र शिपेचे तुम्ही अध्यक्ष आहात. मात्र त्या संघासाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट असेल हा रिव्हर्सचा बादशाह जरूर आहे. आता आता तुमचे सर्व फटके तुमच्या भात्यातील जे काही तुम्ही फलंदाजी इतर मैदानावरती केली असेल ते आता फटक्यांची गरज त्याचीच असणार आहे. कारण का 6 षटके तुमच्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं असेल 2 षटकं पूर्ण, तिसरं षटक मार्गस्थ आणि येणारे अजून 2 षटकं बाकी असतील. मात्र 36 चेंडूमध्ये किमान आता 60-65 धावा
यायला पाहिजे असं सर्वांचा अंदाज असेल. कारण गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन देणे स्वराज्याचं महासागर निर्माण करणारा जगाच्या इतिहासामध्ये एकमेव राजा घडला. त्याचं नाव म्हणजे शिवछत्रपती. या ठिकाणी चांगली फलंदाजी गौरव ठोंबरे यांना करावी लागेल. मात्र या ठिकाणी स्कूप करण्याचा प्रयत्न फलंदाज होतात. या ठिकाणी गौरव ठोंबरे बाद. देव येतो कर्मण येतो. दोन याला चान्स बंटीला आल्या विकेट हॅट्रिकसाठी. तिथे आपण पहिल्या षटक पहिल्या 2 शेवटच्या चेंडू विकेटला षटक संपला. याही षटकामध्ये मात्र तो म्हणतो मला काय या ठिकाणी पारितोषिक मात्र माझ्या संघासाठी मी 100% एफर्ट देतो. मी 100% माझ्या संघासाठी देतोय. ते माझ्यासाठी खूप आहे. निश्चित स्वरूपाने बॅटिंग ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी नाही ज्यावेळेस संघासाठी महत्वपूर्ण ठरताना त्यावेळेस तुम्हाला निश्चित स्वरूपाने एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू उत्पन्न होत असतो. आणि तेच काम पुन्हा एकदा विघ्नेश शिलेवाड नितीन तवले याने पुरस्कृत केलेल्या संघामधून खेळत असताना हा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी होत असताना या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक रूप आपल्याला मैदानावरती सादर करावं लागेल. किमान एक फायटिंग स्कोअर 36 चेंडूंच्या समवेत 50-55 धावा उभारणीस आणाव्या लागतील. चांगली भागीदारी करावी लागेल. फलंदाज मैदानावरती सुनील ठोंबरे कर्णधाराच्या रूपाने खेळताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेस चांगली बॅटिंग करावी लागेल. कमी गतीचा हा चेंडू फुलटा होता. शरीराचा बॅटीची कडा घेऊन शरीरावरती आदळला आणि निर्धाव चेंडू अजून एक फेकण्यामध्ये सक्षम राहिले गोलंदाज अभि गरुडे. साहिल हा माणूस सगळं आपला 12 साहेबांना समालोचक कक्षामध्ये दाखल करा. तर या ठिकाणी सोनी सायकलवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याचं नाव आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. गोलंदाज अभि गरुडे फायदा मोठो विकेट गोलंदाजी करा. मात्र या चेंडूची मोठा फटका लागला प्रयत्न पाहूया. या वेळेस मात्र चौकार येतो 1 पाऊचा चौकार. आणि या चौकाच्या बरोबर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 अंक होती. या ठिकाणी प्रत्येक छोटे छोटे परिवर्तन मोठ्या यशाचे एक अविभाज्य घटक असतात. आणि पहिला डाव या ठिकाणी पॅडल सुरू असताना धावा तुम्हाला या ठिकाणी बनवाव्या लागतील. तरच गोलंदाजावरचा आत्मविश्वास हा वाढला जाऊ शकतो. मानसिक दडपण जर तुम्हाला कमी करायचं असेल मानस 11 संघाच्या गोलंदाजाचं तर या ठिकाणी या चांगली भागीदारी करावी लागेल. सुनील ठोंबरेच्या सोबत असणाऱ्या साथीदार खेळाडूला यावेळेस आक्रमण धारण करावं लागेल टीम मानस 11ला. अजून एक फुलटॉस काहू कॉर्नरच्या दिशेने हा चेंडू सीमारेषेच्या सलग चांगलं क्षेत्ररक्षण घडलं. आणि या चेंडूवरती आपण पाहू शकाल असं वाटलं की 4 धावा प्राप्त होतील. 3 धावांचा बचाव विघ्नेश संघाच्या माध्यमातून घडला आणि धावफलकावरती एकेरी धावा प्राप्त केली जाते. हा नक्कीच आणि एक गोष्ट ऑब्झर्व करावी लागेल. बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला डायरेक्ट एसटी रक्षका हातामध्ये डायरेक्ट चेंडू त्यांनी फेक केली. असे कमी थ्रो आपण पाहतोय. आता पाहूया चेंडूवरती नवीन अभि गरुडे यावेळेस ह्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. चेंडू गिरीश शिंगोले जे क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनले षट करायला दे रे दुसरा चेंडू चंद्रकांत हे भगवान हे भगवान संघाचे पॅकर बरोबर नितीन तवले याच्याच गावातील चेंडू हा नवीन फलंदाज हा स्लोचा चेंडू पंच बाहेर निघतात. अतिरिक्त घोषणा होतीये. अतिरिक्तच्या मदतीने एक एक्स्ट्रा धाव मिळाली आहे वाईटच्या मदतीनं. 32 धाव संख्या त्या धाव फलकावरती कंप्लीट झाले. एकूण विकेट जर आपण पाहिले असेल 6 बाद 32. विशाल गडे यांकडून गोलंदाजी करतायत. फुलऱ्यांचा हा चेंडू अलंद कार्पेट एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आता तर पाहायला मिळतं. जर त्याचेच विचार जर केला पण
चांगली आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते असं वाटतं. सामना लो स्कोरिंगचा पाहायला मिळेल की काय अशी शंका जरूर जाणवते आतापर्यंत. मात्र पाहूया अजूनही हा 17 षटक असेल. हा सुरेश चेडू अभि गरुडे देखील 2 षटक फेकलं. बंटीच्या वाट्याला 2 षटक आले. बंटीने पहिल्या षटकामध्ये पण पाहिल्याचे फक्त 6 धावा 3 विकेट. दुसरा षटक अभि गरुडे त्याच्या वाट्याला दुसऱ्या षटकामध्ये एकूण 7 धावा आल्या 1 विकेट. पुन्हा एकदा बंटी दुसरं षटक फेकलं. शिवक वालकर आमच्या या ठिकाणी प्रस्थान करतायत. शिवक आपण या स्पर्धेसाठी सध्याच्या भेट दिली. या CPLच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. एकूण धावफलकाचे धावा लागल्या जातात त्या 33. पाणी मैदानामध्ये घेऊन जा 12 मॅन. चौगावाच्या मैदानावर सामने क्रिकेटचे होणार. चौगावाच्या मैदानावर सामने क्रिकेटचे होणार. हाय स्पॉन्सर शिवसेनेचा, हाय स्पॉन्सर शिवसेनेचा नेता सुधीर ठोंबरे दादा. हाय स्पॉन्सर शिवसेनेचा नेता मोतीराम ठोंबरे दादा. स्पॉन्सर शिवसेनेचा नेता सुधीर ठोंबरे दादा. हाय स्पॉन्सर शिवसेनेचा नेता मोतीराम ठोंबरे दादा. प्रकाश सर, काल आपण पहिले या ठिकाणी रायगड समर्थन असोसिएशनचे आमचे सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी काल आपण पाहिले. संदीपदादा पाटील मुरबीचे आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आपण पाहिलेचे आमचे ओवळ्याचे महेशदादा म्हात्रे, त्याचबरोबर गोरक्षण पवार, सल्लागार आपण पाहिला दीपक पाटील, आमचे पळसपेचे सर्व मंडळी या ठिकाणी काल या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन दिले. आणि त्यांनी सांगितलं का लाजवाब आयोजन आहे, जबरदस्त आयोजन आपण केलं आहे आणि असं सातत्यपूर्वक आपण असंच आयोजन करत राहा. कारण आयोजन तितक्या दर्जेदार का होतोय, कारण या ठिकाणी आपण 33 धावा धावफलक 30 धावा धावफलक आहे. मात्र ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या मार्ग जर आपण जर पाहिलं असेल तर खऱ्या अर्थानं आमचे आदरणीय सर्वांचे प्रेरणास्थान या परिसरातील आपण देव माणूस ज्यांना म्हणतो ते मोतीराम दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून खूप मोठा पाठबळ या स्पर्धेसाठी आहे. प्रवीण दोघांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी 33 धावा कंप्लीट झाले की शुक्रवारच्या दिवसामध्ये हा मैदानावरती मोठी मेजवानी असेल सर्वांसाठी. पण दोन्ही टाईपचं जेवण असेल, व्हेज नॉनव्हेज, ज्यांना लागेल तेवढं तुम्ही खा. मात्र हे पुण्याचं काम करत असताना करण्यात दादा तुम्ही चांगलं कार्य सुधीरजी ठोंबरे साहेबांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्यांच्याच माध्यमातून ते स्नेहभोजन असेल सर्वांसाठी. आणि हे असं बरंचसं ते पुण्याचं काम ते नेहमीच करत असतात. म्हणून दादा तुमचा हा आशीर्वाद आहे आणि परमेश्वराने तुम्हाला काहीच कमी दिलं नाही. असं सदकाम्य तुम्ही नेहमीच करत राहा. सदैव जनता तुमच्या पाठीशी, तुम्हाला जनतेच्या पाठी जाण्याची गरज नाही आहे. हे कार्य करून दिलं आहे कमी वयामध्ये. खऱ्या तर मी तर म्हणेन एक साध्यातला आपला साधा माणूस आज एक मोठ्या उंचीपर्यंत जाऊन बसला आहे. आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान आहे. दादा तुमच्या कार्याला सरळ असेल. मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करेन. एकूण धावफलकामध्ये धावा लागला जातात तर 33 धावा. शेवटचा षटक स्लॅकवर साहिल बद्रिक मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी निमंत्रण दिलं. सायकल चंद्रू हा जबरदस्त हा चेंडू जोरदार अपील केली जात आहे. हाऊस दॅट जरूर केला असेल. पंचाचा लेग बाईचा इशारा नरेश मात्रे मेन पंच आहेत. स्क्वेअर लेग पंच अविनाश पारीड या 2 पंच आपण पाहतो. 3 दिवस या स्पर्धेमध्ये रक्तताचा ऊन आहे. त्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी अतिशय चांगली पाहायला. प्रकाशात चेंडूत एक धाव पूर्ण होतीये. 34 धावा धावफलकावरती किमान 40-45 धावा जरी झाल्या तरी या धावाला रोखण्याची क्षमता आपण पाहतो माणस एरिया संघाच्या गोलंदाजामध्ये. हा मग सुंदर चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बंटी मात्र कुठल्या चुक्या करत नाहीये. बंटीची हीच ओळख आहे. म्हणून बंटीला आयकॉन खेळाडू म्हणून काय या ठिकाणी नितीन तवळेने घेतला असेल त्याचं जलंतर उदाहरण आहे. आणि बंटीला आपण रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिला. अशा बऱ्याच मोठ्या स्पर्धा खेळतो. आपल्याला सुद्धा अभिमान आहे. आपल्या परिसराचे बरेचसे खेळाडू या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतात, त्याचा अभिमान आहे. हा चेंडू यावेळेस मात्र पंचानं बोट जरूर उंच केलाय. फलंदाज मात्र चंद्रकांतला परतावा लागेल. सांघिक धाव संख्या 34 असताना
एक मग एक मग साहिल भद्रेकर मात्र सुरुवात चांगली करून दिली आहे. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकात प्रकाश सुपेकरांच्या अजून एक षटक बाकी असेल. 6 ओव्हरची मॅच आतापर्यंत धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागवलाय. धावसंख्या पूर्णपणे रोख लगवलाय. हा सुरेश चेंडू गुडलँड स्पॉट गोष्टी दिली आहे. फलंदाजाला मात्र हा चेंडू समजला नाहीये. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क आहे. कृष्ण मला असं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. म्हणजे हातनोली पॅटर्न आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला सिनियर खेळाडू सुनील टोंबरे त्यांच्या समोर कृष्णा हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. साहिल मात्र या मैदानावरती चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस दिशा जरूर भरकटले. लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. अतिरेक एक धाव मिळाली आहे. 36 धावा धाव फलकावती. हॅलो हॅलो का होईना आपण नेहमीच म्हणत असतो प्रकाश सर की बून बूनचे सागर बांधतात त्यामुळे त्यामुळे त्याला तुमचं साधत राहील. आता तशीच आता वेळ आलेली आहे. जे मोठे फटके जर आले असते तर किमान मिटवणे आतापर्यंत 50-55च्या आसपास संघाची धावसंख्या गेली असती. ओंकार गावडे जिथे 5 झाले तर धावसंख्येचा मिटवणे पूर्णपणे अंकुश लागवलं. बरेच चेंडू सिंगल आली आहे. बघा आता मोठे फटके पूर्णपणे थांबून ठेवले. कुठला मोठा फटका खेळण्याची आता संधी निर्माण करून देत नाही गोलंदाज. आता सुंदर गोलंदाजीचे या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवत असताना गोलंदाज साई ज्या बंटीने 2 षटक काय आपल्याला कमालीची गोलंदाजी केली त्याच बंटीला पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिल्या दुसऱ्या साठी जो चोप बसला त्या बंटीने मात्र पुनरागमन केलं. स्वतःमध्ये बदल केला आणि चांगली गोलंदाजी केली. या सामन्यामध्ये आतापर्यंत षटक क्रमांक 5 समाप्त झाले. आम्ही माने श्रेय संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाठवा. हा व्यासपीठ तो का आपण समर्थन कक्षामध्ये दाखल करा. हो या शेवटचा षटक आता मात्र संदीप मात्रे जो वयालचा एक उपयोग गोलंदाज आहे. वयाल संघाकडून गोलंदाजी करताना दुसरा षटक त्याच्या वाट्याला येतोय. मात्र या CPLच्या माध्यमातून नितीन दादा शेवटच्या षटकासाठी निमंत्रण स्वापर असेल अनामारीचा षटक असेल आणि हा षटक आता मानस संघासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. 37 धावा धावफलक या षटकामध्ये किमान 10-15 धावा त्याच्या प्लसने धावाला तर मात्र चांगली धावसंख्या 40-55 पर्यंत पोहोचू शकतोय. डाव्यास ती सोडून जाणार चेंडू पंच अविनाश पारेंगे सर इशारा करता व्हाईटनं सुरुवात करून दिली आहे. ती या शेवटच्या षटकातला पहिली चेंडू 38 धावा ती कंप्लीट झाली. धावसंख्या लागली आहे ती 38 या अंकावरती. चांगली मॅच एका बाजूला मानस शेडीवर तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय एक चांगली मॅच होईल. याच्यामध्ये आपण आतापर्यंत भाकीत करू शकत नाहीये कारण काय विघ्नेश वेल्यन संघामध्ये सुद्धा चांगले असे पण फलंदाज पाहिले तितकीच दर्जेदार कारण ती मानस संघामध्ये आपण पाहिले पहिल्या सामन्यामध्ये जशी गोलंदाजी केली तसे मात्र धावचं गोलंदाजी झाली तर नक्कीच हाही सामना दोन्ही संघाच्या बाजूने चांगला टॉप फाईट होईल असे आपण नक्कीच अशा व्यक्त करूया. 39 धावा धावफलक कधी आमच्या रसायनिक 40 प्लेसचे मेंबर्स या ठिकाणी रायगड जिल्हा अध्यक्ष आमच्या आदरणीय अण्णा गावडे त्यांच्या समोर शशिकांत भंडारकर ठीक आहे खुरंगे आमचे साथी पंच हे त्रिमूर्ती या ठिकाणी दाखल झाले. करण्यात त्यांना मानस एलियन या संघाला सपोर्ट करण्यासाठी. मात्र पाहूया चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूर्य संदीप मात्रे पहिला चेंडू जरी स्वर फेकला असेल मात्र सिंगल डबल आता सिंगलला तसं प्राधान्य देत आहेत आणि 40 धावा लागल्या त्या धावफलकावरती. तेजस देशमुख पूर्ण आपण खलापूर समालोचनला असं सर्व मेंबर आज गेली 3 दिवस या स्पर्धेमध्ये पाहतोय. मात्र या चेंडूतील कृष्णाने जागा बनवली मोठ्या फटक्याची गरज होती. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटवरून लगावल्या बिग हिट षटकार.
46 धावा धावफलक होती. आता संघाच्या धावसंख्येने तेजस आकार घेतलाय. अशा आता मोठे 1-2 फटके आले तर मात्र चांगले सामन्यामध्ये आपण पाहतो मोठी धावसंख्येचा जो माणूस आहे तो मात्र कदाचित पुरा होऊ शकतो. वलंदा कार्पेट ऑन साईडमध्ये चेंडू जात आहे. काय क्षेत्ररक्षण बघा, चेंडूची फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न साहिल माती यांच्या माध्यमातून इसंब्याचा हा हारुनरी युवा यंग टॅलेंट यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मात्र यावेळेस फलंदाजाचं कौतुक करायला हवं. तुम्हाला मधल्या फळीमध्ये का पाठवलं जातं? आक्रमकता आणि दिमागाचा वापर करून तुम्हाला फटकेबाजी करावी लागते. गोलंदाजावरती आक्रमण करण्याबरोबरच शैलीदार खेळ मैदानावरती साकार करावा लागतो आणि त्यातच प्रभुत्व मैदानावरती साकारित करत असताना हातोली गावाचा सुपुत्र सुनील ठोंबरे आपण पाहता एकेरी धावेसाठी प्राधान्य होतोय आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती आपण पाहू शकाल 38 रन्स 48 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विघ्नेश 11 संघाच्या कर्णधाराने घेतलेला निर्णय या ठिकाणी सार्थक रूपी ठरवत असताना सर्व खेळाडू या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. काय नक्कीच त्याच्याच करायचं संघ नायकांना आपण पाहिलं असेल विघ्नेश 11 संघाने नितीन तवले टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय आतापर्यंत मित्रांनो सार्थक ठरले. मात्र पाहूया पहिलं सत्र आहे. या सत्रामध्ये जी गोलंदाजी चालते तर नंतरच्या सत्रामध्ये अशीच गोलंदाजी चालली तर सामना नक्कीच टॉप फाईट आपल्याला पाहायला पुन्हा एकदा सोया चेंडू फेकला. वारंवार या षटकाचा दुसरा वाईट चेंडू संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून फेकले जातात आणि 49 धावा 49 धावा कंप्लीट होत आहेत. किमान 36 बॉलमध्ये एक फायटिंग स्कोर समोर येणं अपेक्षित असेल. मानसी 11 संघाच्या माध्यमातून एक 55 ते 60 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने पहिला डाव या ठिकाणी पूर्णत्वास येतोय. विघ्नेश 11 आणि मानस 11 या दोन संघाच्या दरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि 50 धावांचं लक्ष समोर असेल बंटी बद्रिके अँड कंपनी समोर. मी दोन्ही संघादरम्यान करणारा विनंती करेन चंदू निखिल 11 आणि त्यांच्या बरोबर असतील आर्यन 11 या दोन्ही संघाच्या संघटनाकडे आमचं निवेदन आहे की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी लागलीच समर्थक कक्षाच्या समोर आपण टॉस फॉर्ममध्ये उपस्थित व्हा. मात्र पहिलं सत्र संपलं. मानस संघानं प्रथम फलंदाजीकडे तेजस 36 चेंडूमध्ये 49 धावा जमवले आणि विजयासाठी गरज असलेली 50 धावसंख्येची मात्र मायक्रोफोन असतील आमचे साथी समालोचक मित्र कोल्हापूर समालोचन असोसिएशनचे मेंबर्स तेजस देशमुख. मात्र यानंतर आपण पाहतोय आपला समालोचन विभागातील एक दमदार आवाज अजिंक्य भोड यांची मॅच या नंतर असेल त्यांना देखील आपण समालोचन कक्षाच्या वतीनं शुभेच्छा जरूर देऊ. विजयी पताका आपलं चालेल. मात्र या ठिकाणी विजयाची पताका कोण उडवली जाईल मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या मॅच मध्ये काय सुमार फलंदाजी पाहायला मिळाली. बंटी बद्रिके बाद झाल्यानंतर देखील क्रिकेटचा स्टँडर्ड त्याने कायम ठेवला आणि विजयाच्या घोडदौडमध्ये कायम राखला आपल्या संघाला. या ठिकाणी 50 धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल मानस 11 संघाच्या माध्यमातून, कारण पहिल्या मॅच मध्ये या टीमने देखील गोलंदाजी चांगली होत असताना क्षेत्ररक्षणाची किमयात चांगली लढवली होती. या दोन विजयी संघासमवेत ही लढत आपल्याला पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी आपण विनंती करू पुन्हा एकदा चंदू निखिल 11 संघाच्या कर्णधाराला आणि त्यांच्या समवेत अरिन 11 संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतोय या नाणेफेकीच्या कौलासाठी आमच्या प्रेझेंटेशन सिरीनीमध्ये आपलं स्वागत आहे. चौक प्रीमियर लीग 2021 या क्रीडा सोहळ्यामध्ये 36 बॉल आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष समोर आहे. फलंदाजी आपण विचार केले अजिंक्य भोर सर तर एक आक्रमकतेनं भरलेली फलंदाजी. एका बाजूला तुम्ही पाहता बंटी क्षीरसागर तर एका बाजूला तुम्ही पाहताय बंटी बद्रिके. दोन्ही बंटी आक्रमकतेनं भरलेले पाहायला मिळतात. एका बाजूला ओमकार बद्रिके तर दुसऱ्या बाजूला वैभव क्षीरसागर. अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल मानस 11 या संघाच्या विपक्षात खेळताना. नक्कीच धन्यवाद तेजस देशमुख. फार चांगलं तुमचं समालोचन आम्ही गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकतोय.
आणि आजच्या दिवसामध्ये देखील फार चांगलं समालोचन तुमच्या मुखातून आम्ही ऐकलं. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम तुमच्या माध्यमातून जरूर केलं जात आहे. परंतु CPL 2021चं हे पर्व आणि या स्पर्धेचं मी तर म्हणेन सर्व या स्पर्धेचा कणा म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सुधीर शेठ टोंबरे या चौक विभागाचे विभाग प्रमुख व्यासपीठावरती बसलेत. गरिबांचा दाता आणि मित्र म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारे आदरणीय सुधीर शेठ टोंबरे आणि त्यांच्या समवेत सुनीलजी प्रबलकर असतील आणि इतर मान्यवर सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतो. थेट आपण या क्रिकेटच्या कुरुक्षेत्राकडे बोलूया, या क्रिकेटच्या मेजवानीकडे बोलूया. एक चांगली मेजवानी मैदानावरती रंगताना दिसतीये. एकीकडे मानस 11 तर दुसरीकडे विघ्नेश 11. नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं विघ्नेश 11 टीमनं आणि क्षेत्ररक्षण त्यांनी पहिल्या सत्रामध्ये स्वीकारलं होतं आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं त्यांचं मानस होतं. प्रतिस्पर्धी मानस 11 टीमच्या अगेन्स्ट 49 धावा त्यांना 6 षटकामध्ये जमवल्या आणि आता 50 धावांचा टार्गेट सेट केलंय प्रतिस्पर्धी विघ्नेश 11 टीमच्या अगेन्स्ट. अंपायर कॉल येतोय. तर मॅच ऑन स्ट्राईक फलंदाज बंटी बद्रिके, नॉन स्ट्राईक एंडवरती बंटी क्षीरसागर, गोलंदाजी मार्कवरती साहिल चौधरी. पहिला चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती जाल्यामध्ये अडकवलं जात आहे असं वाटलं होतं, परंतु मोक्याच्या क्षणाला जेल सुटलं जातं. ही विकेट फार महत्वपूर्ण होती या लढतीमध्ये आणि जर ही विकेट प्राप्त केली असती तर या मॅच मध्ये परतण्याचा चान्स होता मानस 11 टीमला. अजिंक्य ही कॅच सोडली की मॅच, कारण अनेकांचे धाबे दरम्यान होते विघ्नेश 11 संघाच्या पाठरांगाचे. अनेक व्यावसायिक टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू, अनेक व्यावसायिक टीमला विजयाचे तारे दाखवणारा हा खेळाडू या मैदानावरती एका युवा खेळाडूने त्याचा जेल सोडला आणि या वेळेस हृदयाचे ठोके दणाणले असणाऱ्या प्रेक्षकांना शांत ठेवण्याचं काम केलं साहिल चौधरी या खेळाडूनं. नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. आपण पाहतोय साहिल चौधरी हा यंग टॅलेंट आहे. या अगोदर प्रवीणजी दुगाडे सरांनी उल्लेख केला की रायगड एक्सप्रेस याच्या बात्यात मी तर म्हणून घडलेला हा खेळाडू आहे आणि फार चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. बालू कोंडिलकर यांनी मी तर म्हणे शिकवण दिली या खेळाडूला. मैदानामध्ये फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हातोली टीमचा ही एक्सप्रेस मी तर म्हणे रुलावरती चढली होती पहिल्या चेंडूवरती. बंटी बद्रिके सारख्या घातक फलंदाजाला जीवनदान दिलं जात आहे. त्यानंतरचा हा काळा प्रहार चेंडूवरती आक्रमण, चेंडू जाईल सीमा रेषा पल्लीकडे. 6 धावेसाठी मारलेला जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करतोय बंटी बद्रिके मैदानावरती. एका चांगल्या खेळाडूला संधी देताना त्या संधीचं सोनं करण्याचं काम तो खेळाडू करत असतो आणि जेल सोडल्यानंतर थोडासा थांबला आणि या ठिकाणी टायमिंग नुसार हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. नक्कीच क्रिकेटमध्ये टायमिंगला तितकं महत्त्व, तुमची ताकद थोडी फटक्यावरती लावली पाहिजे आणि जरूर ती फटकेबाजी तुमच्या बॅटमधून मैदानावरती अपेक्षित असते. आयकॉन खेळाडू आहे बंटी बद्रिके. विघ्नेश 11 टीमचा नितीन तवले टीमचे पॅकर आहेत आणि फार चांगली मी तर म्हणेन चुनिंदर खेळाडू त्यांच्या टीममध्ये त्यांनी घेतले. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा तयार आहे. हा फटका देखील चांगला आहे, नो मॅन्स लँड, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. तेजस हा क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार फेकणार तर केवळ एक धाव कंप्लीट केली जाते ना एका धाबेच्या बरोबरीनं. धाव पलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. फार चांगले फलंदाज आहेत या टीमचा जर आपण विचार केला तर. आणि अशा स्फोटक फलंदाजांच्या विरोधात तुम्हाला टिचून मारा जरूर या सामन्यामध्ये करावा लागणार. साहिल चौधरी हा युवा खेळाडू आहे आणि या जिगरबाज युवाचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत. इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न सामन्यामध्ये चालू आहे. 10 फलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. अंपायर डिसिजन येणं महत्वाचं आहे. चला प्लीज जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत स्क्रीनच्या समोर त्यांना सर्वांना विनंती असेल की जी व्हाईट कलरची पट्टी आहे तिच्या बाहेर तुम्ही बसायचं आहे प्लीज. नाहीतर जर आयोजक आले
तर कठोर कारवाई करण्यात येईल. रोशनजी गावडे तिकडे जात आहेत. तत्पूर्वी रिव्ह्यू नाही आहे त्यासाठी प्लीज, आणि अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर 2 धावा, एकच धाव या चेंडूवरती मल्टी एका धावेच्या बरोबरीनं 10 पर्यंत जाऊन पोहोचतंय. ते 9 या धावसंख्येवरती. 41 धावेची अजूनही गरज आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे ओंकार प्रयत्न करतोय. 100% योगदान, 100% मी तर म्हणेन प्रयत्न त्याच्या मैदानावरती पाहायला मिळाले. आणि या 5 धावा जरूर रोखल्या जातील या चेंडूवरती. आणि अर्थातच 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं 10 पर्यंत जाऊन पोहोचेल. ते 10 या धावसंख्येवरती. गावाच्या मैदानावर सामने क्रिकेट शिवसेनेचा, हाय स्पॉन्सर शिवसेनेचा नेता सुधीर ठोंबरे दादा. हाय स्पॉन्सर शिवसेनेचा नेता मोतीराम ठोंबरे दादा. हाय स्पॉन्सर शिवसेनेचा नेता सुधीर ठोंबरे दादा. हाय स्पॉन्सर शिवसेनेचा. खूप चांगलं संगीत विभागामधून आपल्याला अजिंक्य पाहायला मिळालं. जी व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या नेत्याची आहे ती मला माहित नाही. ती व्यक्ती संकटात आहे आणि त्या संकटातल्या व्यक्तीला मला मदत करायचं आहे हे फक्त मला माहित आहे. चौक विभाग प्रमुख आदरणीय सुधीर दादा ठोंबरे. एससीटी ग्रुप प्राऊड बाय चौक प्रीमियर लीग 2021 हा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मानस 11 संघ मैदानामध्ये चांगला खेळ करतोय. मला चांगला खेळ सुरू असताना या ठिकाणी चांगल्या गोलंदाजी सोबत चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण फलंदाजीचा अनुक्रम आहे. विघ्नेश 11 संघाचा जर आपण विचार केला तर आक्रमकतेनं भरलेली सलामीची जोडी आणि मिडल ऑर्डर मध्ये पाहायला मिळालं तर विजयाची कौल दाखवणारी या ठिकाणी पाहायला मिळते. अशा वेळेस गोलंदाजीच्या पटलावरती अजिंक्य सुनील ठोंबरे हसनोली गावाचा हा खेळाडू. नक्कीच सुनील ठोंबरे एक जुना जाणता खेळाडू आहे. एक लेजंड प्लेअर आहे आणि त्याकडे क्रिकेटचा बराचसा अनुभव, आणि तो क्रिकेटचा अनुभव त्याला आता लावावा लागणार. प्रत्येक चेंडूवरती विचारपूर्वक कामगिरी त्याला करावी लागणार. कमीत चेंडूंवरती आता विकेट प्राप्त करावे लागणार. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विकेट मिळेल असे संकेत दर्शवले होते मैदानावरती, परंतु त्यानंतर जेल देखील सुटलं जात आहे. आणि एखाद्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान देता तर तो फलंदाज मैदानावरती डोकेदुखी धरतो. या अगोदर बंटी बद्रिकेचं जेल सुटलं, त्यानंतर बंटी क्षीरसागरचं जेल सुटलं जात आहे. आणि अशा चांगल्या फलंदाजा, आघाडीच्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान देता तर नक्कीच ते 2 फलंदाज या मैदानावरती, या क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच हवी ठरताना दिसते. हे क्रिकेटचं गणित आहे मित्रांनो. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच और जीतो मॅच असं नेहमीच आपण पाहिलं, परंतु या मॅच मध्ये ते कॅच सोडले जात आहेत. गोलंदाज सुनील ठोंबरे तयार आहे. बघा किती कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदरच्या चेंडूवरती बंटी क्षीरसागरला मी तर म्हणे बाद करता करता वाचले होते. क्षेत्ररक्षकाने चुकी जर केली नसती तर नक्कीच फलंदाज या चेंडूवरती बाद झाला असता, परंतु झेल कॅरी करता आलं नाही. आणि त्यानंतर फलंदाज बाद होता वाचला सुखरूपपणे पॉपिंग क्रीज वरती. परंतु त्यानंतर बंटी बद्रिके सारख्या घातक फलंदाजांना निर्धाव चेंडूची खेळी करावी लागली. गणेश शर्मा जीवाच्या आकांतात प्रयत्न करतोय. साहिल देखील तिथे आहे, परंतु त्यानंतर केवळ 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. ते 12 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच चंदू निखिल 11 आणि आर्यन 11 दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉस करण्यासाठी. चंदू राणे इथे आहेत. मी आर्यन 11 टीमच्या कॅप्टनला कॉल करेन की आपण टॉस करण्यासाठी यावं. हा फटका देखील चांगला आहे. कडे तो चेंडूकडे अशा भूत नजरेने पाहावं लागतंय. चेंडू जाईल सीमारेषा पल्लीकडे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या डोक्यावरून 6 धावांसाठी मारलेला हा दणदणीत षटकार.
आहे, साहस ज्यांचं सामर्थ्य आहे, जनता ज्यांच्या सोबत आहे, समाजसेवा ज्यांचं व्रत आहे आणि खऱ्या अर्थानं असे समाजसेवक गुणवान मित्र आणि खरेखुरे विकास पुरुष आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे हे व्यासपीठावरती बसलेत आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा पाहायला मिळते आणि हा चांगला आहे. हा नक्कीच अजिंक्य या ठिकाणी आमचे रायगड 45 अध्यक्ष आमचे आदरणीय अण्णा गावडे, त्याचबरोबर शशिकांतजी भंडारकर, त्याचबरोबर तिथे गुरंगले आमचे या ठिकाणी प्रस्थान करतात. या ठिकाणी खूप मोठा अनमोल वेल या स्पर्धेसाठी आपण दिला. आपण या CPLच्या माध्यमातून या मान्यवराचं मनापासून सरसे स्वागत करूया. मात्र सामन्यामध्ये चांगली आता या ठिकाणी आपण बघायला रंगत निर्माण झाली आहे. सामना एकतर्फी होण्याच्या चिन्हाकडे छायेकडे आता वळतोय. नक्कीच धन्यवाद पंढरनाथ पवार उर्फ पॅडी सर. आणि जर विघ्नेश 11 टीम जर क्वालिफाय झाली तर आपल्या कॉमेंट्री बॉक्सला जे स्कोरर असतील किंवा कॉमेंटेटर असतील, लाईव्हवाले असतील, त्यांना सर्वांना जेवण आहे. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतोय चेंडूवरती, बबलू भुईकोट आहे, परंतु जेल सुटलं जात आहे. प्रयत्न आता तुम्ही सोडलेत या मॅचमध्ये असे संकेत दर्शवतात आणि केवळ 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या बरोबरीनं 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फार चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमधील महत्वाची लढत ही पाहायला मिळते. जो संघ या 2 संघादरम्यान जिंकेल तो खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष मैदानावरती करावा लागणार. या मॅच मध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. अजूनही येणारे शेवटचे निर्णायकारक 24 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज आहे. येणारे 24 चेंडू 25 धाब्यांची गरज. 1-2 मोठ्या विकेट जर प्राप्त केल्या, परंतु फार स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे, विघ्नेश 11 टीमकडे. आर्यन 11 टीमचा कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. मानस 11 आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे यांचे सुपुत्र आणि त्याच्या नावाने हा संघ मैदानावरती खेळतोय. त्याचा सुपुत्र देखील मैदानावरती खेळतोय आणि फार चांगली कॅच त्यानं पहिल्या मॅचमध्ये कॅरी केली होती. फार चांगलं झेल टिपलं होतं, परंतु त्यानंतर आता संघ बॅकफूटवरती आहे. थोडा तो चिंताग्रस्त आहे, परंतु क्रिकेट आहे आणि चित्राने भरलेला खेळ. पण ती अगदी स्मिथ जशी बॅटिंग करतो तशी त्या स्टाईलनं हा फलंदाज बॅटिंग करणार आहे. अगदी हवेमध्ये बॅट ठेवतो, पंपिंग करतो बॅटला आणि त्यानंतर चेंडूवरती आक्रमण करणारा हा फलंदाज. परंतु ऑन स्ट्राईक फलंदाज बंटी बद्रिके, जो नेहमीच आक्रमण करणारा फलंदाज, ज्यानं प्रत्येक वेळी प्रभावीशाली बॅटिंग त्याची पाहायला मिळते आणि आपल्या सगळ्या परिसराचा, खालापूर परिसराचा नाव उंच करणारा हा खेळाडू आहे. हा फटका चांगला, परंतु फटका पसला जातोय. पुन्हा एकदा तीच संधी निर्माण केली जाते. पहिल्या चेंडूवरती झेल सोडलं, परंतु त्यानंतर साहिल चौधरी आता विचार करतोय की मगाच्या चुकीला आपल्याला माफी मिळाली नाही. त्यानंतर बंटी बद्रिकेने आक्रमण केलं, ते आक्रमण रोखता आलं असतं, परंतु जर झेल टिकलं असतं तर. परंतु जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जरतर शिव क्रिकेट नाही. आर्यन 11 टीमचा कॅप्टन आलाय आणि निखिल चंदू 11 टीमचा देखील कॅप्टन चंदू इथे आहे. आदरणीय बाबूजी दरेकर साहेबांना आम्ही विनंती करतोय या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करायचं. नक्कीच आदरणीय बाबू दरेकर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण या 2 संघादरम्यान टॉस करावं. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा जिगरबाज युवा खेळाडू आहे. या मोसमामध्ये मी तर म्हणेन मागच्या मोसमामध्ये सुरुवात केली असेल या खेळाडूनं, परंतु काय कमालीची त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. सुनील ठोंबरे, नरेश ठोंबरे, बालू कुंडिलकर यांच्या भात्यात घडलेला हा खेळाडू, परंतु अगदी समोर टाकलेल्या चेंडूला प्लेस करण्याचा प्रयत्न होता, सन्मान देण्याचा प्रयत्न. कारण की बंटीला माहिती होतं की हा गोलंदाज घातक आहे आणि या गोलंदाजाने या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील, पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बाद करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु त्यानंतर फलंदाजाची दांडी गुल केली जाते. मोकळ्या क्षणाला 2 विकेट प्राप्त करून देतोय साहिल चौधरी हा गोलंदाज या मैदानावरती. फलंदाज बंटी क्षीरसागर या चेंडूवरती बाद होतो.
चांगली गोलंदाजी बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण घडलं असतं तर कदाचित या मॅच मध्ये वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. म्हणजे यावेळेस गोलंदाजावर दडपण वाढवलं क्षेत्ररक्षकानं आणि चांगली फलंदाजी मैदानावरती पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकामध्ये चांगली सुरुवात करून देतोय हातनोली गावाचा हा हिरा, हातनोली गावाचा हा सुपुत्र चांगल्या षटकाची प्रगती रूपांतरित करतोय. पहिले 2 चेंडू वैयक्तिक 3 चेंडू फेकत असताना पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त केली आणि त्यानंतर सलग 2 सफलता प्राप्त केल्या. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळेल हातनोली एक्सप्रेस म्हणून जणू काही संबोधणारा हा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या पटलावरती. साहिल चौधरी वैयक्तिक दुसरं षटक फेकत असताना मानस इलेव्हन्स या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना विघ्नेश इलेव्हन आणि मानस इलेव्हनच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहताय 27 रन्स. चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण ज्या अनुषंगाने मैदानावरती सादरित केलं त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने गोलंदाज 100% देत आहेत. मला क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी समतोल कामगिरी राखावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज अकूट टप्प्याचा हा चेंडू मोठा फटका आणायचा होता, कमी गतीचा हा चेंडू. या गोलंदाजाकडे अनुभव कमी आहे अजिंक्य, मात्र त्याच्या अनुभवाची काटेकोर नियमावली या मैदानात वापरली जाते. कारण या मैदानाचा सखोल अभ्यास सराव सामने या मैदानावरती त्याच्या माध्यमातून खेळले जातात आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. नक्कीच जिगरबाज युवा खेळाडू आता मैदानावरती फार चांगला खेळ करतात. प्रत्येक संघामध्ये आपण पाहतो 1, 2, 3, 4 खेळाडू युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम केलं जातं. या चेंडूवरती विकेट मिळण्याची शक्यता होती. बालू हा क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे, बालू भोईर. त्यानं चेंडूला फार चांगलं क्षेत्ररक्षण मैत्रिणी अडवलं जातंय. फार चांगलं त्याचं क्षेत्ररक्षण त्या चेंडूवरती पाहायला मिळालं आणि त्यानंतर केवळ एकच धाव चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण गोलंदाजाचा क्षेत्ररक्षकांचं अजिंक्य कौतुक करतोय, मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जावा यासाठी साहिल माबी या खेळाडूसाठी स्नेहदीप चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयांची इनामी राशी आली. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आम्ही विनंती करतोय टीम प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांची इनामी राशी आहे. मात्र आम्ही विनंती करतोय मानस इलेव्हन संघाला क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. वेळेचा अभाव आणि त्या वेळेच्या अभावाच्या संबंध आपण मैदानामध्ये खेळ साकार करावा. धन्यवाद तेजस. 28 धावा धाव फलकावरती आहेत. उर्वरित येणारे शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि विजयासाठी गरज असेल ती 32 धावेची. 18 चेंडू 32 धावेचं समीकरण आहे. गौरव टोंबरे जे कमिटीचे अध्यक्ष आहेत, 22 धावांची गरज आहे. आता शेवटचे निर्णायकारक 18 चेंडू आणि बरीचशी मेहनत मैदानावरती त्यांची चालू आहे. मानस इलेव्हन टीमसाठी कुठल्याही बाजूने का होईना आज सामना आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद आणि प्रयत्न त्यांच्या मैदानावरती चालू आहे. ताकद लावली जाते, प्रयत्न केले जात आहेत, परंतु तुम्ही त्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला या सामन्यामध्ये झोकवून देणं फार गरजेचं आहे. निश्चित स्वरूपानं अजिंक्य प्रयत्न हे अंधारात चाचपडत असलेल्या स्वप्नांना प्रकाशामध्ये आणण्याचं काम करतात आणि 18 बॉल आणि 22 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल स्पेल फेकावे लागेल. 3-4 धावा या षटकामध्ये खर्च करावे लागतील. 2-3 विकेट प्राप्त करावे लागतील तरच येणाऱ्या 12 बॉलमध्ये किमान 17-18 धावा समोर राहू शकतात. हा फटका देखील चांगला आहे. गणेश शर्मा तिथे क्षेत्ररक्षक आहे, फार चांगलं त्यानं झेलला कॅरी केलं, गॅदर केलं आणि नक्कीच विकेट देखील प्राप्त केली जाते. ओंकार गावडे हा गुणवानशाली खेळाडू यावेळेस पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. धन्यवाद डीजे. आदरणीय सचिनजी मते देखील त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रीकांत डीजे, आम्ही काल आवाज पाहिला होता या साऊंड क्लॅरिटीचा, परंतु आज ऑपरेटर आमचे चेंज झालेत. श्रीकांत डीजे स्वतः इथे बसलेत आणि कुमार डीजे, परंतु श्रीकांत त्यांचे ऑपरेटर बसलेत आणि हे ऑपरेटर असे जादू आहेत की आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. काल देखील कुमार डीजेच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगली आमच्या आवाजाची क्लॅरिटी पोहोचवण्यात
आली होती. सचिनजी मते व्यासपीठावरती आलेत, त्यांचं देखील स्वागत असेल. आदराने मी या व्यक्तीचं नाव घेईन, कारण की मला समालोचन जास्त करता येत नव्हतं, परंतु त्यावेळी त्यांच्या चौक अंबिका ट्रॉफीमध्ये मला त्यांनी संधी दिली होती. जगदीशजी आत्मोडे आणि सचिनजी मते यांनी. आणि त्यानंतर जी माझी वाटचाल सुरू झाली ती आज फार चांगल्या रीतीने मी समालोचन करू शकतो. अजूनही मी शिकतोय, परंतु चांगलं समालोचन करण्याचं काम मी प्रत्येक स्पर्धेमध्ये केलं जातं आणि आवर्जून प्रत्येक स्पर्धेला मला बोलवलं जातं. फार चांगला पटका आहे आणि 4 धावा या चेंडूवरती मिळतात. 4 धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. चौकार पाहायला मिळते फलंदाज संदीप म्हात्रे या फलंदाजाकडून बॅक टू बॅक आलेले हे 2 चौकार आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. ओंकार गावडे हा जांभेली गावचा खेळाडू आहे. लेझरवरती अगदी वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं खेळणारा हा खेळाडू टेनिसमध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी करतोय. पिलू गावडे तदनंतर रोशन गावडे यांच्या भात्यात खऱ्या अर्थानं घडलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. फार चांगली त्याची बॅटिंग, फार चांगली गोलंदाजी. काल रोशन गावडेने मन जिंकली प्रेक्षकांची. आपलातून फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. काय त्याची स्टाईल होती चालण्याची मित्र म्हणेन मैदानामध्ये, आणि आपलातून फटकेबाजी, चौपर फटकेबाजी मारण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते. हा फटका देखील चांगला आहे. नो मॅन्स लँड होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. अंपायर डिसिजन 4 रन्स. मनोज नक्कीच इथे बसलेल्या मान्यवरांच्या अपेक्षा आहे की शेवटचं षटक मानस ठोंबरेच्या वाटेला यावं, परंतु या षटकामध्ये तब्बल धावा खर्ची केल्या जात आहेत. त्या 16 धावा 4 चेंडूवरती आलेल्या आहेत, 4 चौकार, 44 धावा धावफलकावरती आहेत. 6 धाबींची अजूनही गरज आहे ती विजयासाठी. मानसच्या वाटेला षटक यावं अशी अपेक्षा आहे खऱ्या अर्थानं या षटकासाठी, परंतु शेवटच्या आता निर्णायकारक 12 चेंडू विजयासाठी गरज आहे. ती 6 धाब्यांची. मानस ठोंबरे येतात जे आदरणीय सुधीर ठोंबरे यांचे सुपुत्र आहेत. उद्या पहिली मॅच असणार आहे दक्ष साईशा 11 आणि त्यांच्या विरोधात आरडी ब्रदर्स. त्याचे आयकॉन खेळाडू आहेत मनोज जाधव आणि कॅप्टन असेल पिलू गावडे. आणि पहिल्याच चेंडूवरती 4 धाव पाहायला मिळतात. 4 धावेच्या बरोबरीनं समीकरण बदलत आहे. 49 धावा धावफलकावरती. निलेश ठोंबरे इशारा करतायत. या सामन्यामधील फक्त औपचारिकता बाकी राहिले. केवळ 2 धावे, 1च धावेची गरज आहे. आणि हा चांगला फटका फलंदाज साहिल बद्रिकेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि या 6 धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन हा सामना जिंकला जातोय तो विघ्नेश 11 टीम कडून. आणि सुपर 8 मध्ये या टीमने प्रवेश केलाय. आम्हाला माहिती पुरवून दाखवती खऱ्या अर्थानं की विघ्नेश 11 टीमने जर क्वालिफाय केलं तर नक्कीच आजच्या रात्रीचं जेवण कॉमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं सर्व जे आमचे कॉमेंटेटर असतील, संपूर्ण स्क्वॉडला जे स्कोरर असतील किंवा लाईव्ह वाले असतील त्यांच्यासाठी जेवण असेल.
हॅलो हॅलो